नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर या एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 25 डिसेंबरच्या इम्पॉर्टंट अशा चालू घडामोडी. तर लेक्चरला सुरुवात करण्याआधी ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्या बटनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एक बेल आयकॉन येईल, त्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल. लेक्चरच्या एंडला आपण क्वेश्चन ऑफ द डे घेतो, त्याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचा आहे. ओके. आणि जर तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं तर तुम्ही लाईक करायला विसरू नका. चला सुरुवात करूया आता आपण कालच्या क्वेश्चन पासून. बघा कालचा क्वेश्चन काय, खालीलपैकी कोणाची महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. ओके, हे एकदम स्ट्रेट फॉरवर्ड उत्तर आहे. WV रमण, उरकर व्यंकट रमण. तर हे जे आहेत यांच्या आधी कोण होते तर रमेश पवार होते. बरोबर, आपण पाहिलेलं आहे हे पूर्ण याच्याविषयी डिटेलमध्ये. याच्या निवड समितीमध्ये कोण कोण आहे ते, एक कपिल देव, बरोबर, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगस्वामी. या समितीने मग BCCIला 3 नावं सुचवली होती, त्यामध्ये व्यंकटेश प्रसाद, गॅरी कर्स्टन आणि रमण हे होते. बरोबर, गॅरी कर्स्टनने RCBचा राजीनामा देण्यास नकार दिला, मग त्यांच्या जागी उरकर व्यंकटरमण यांची आता मग त्यांनी निवड केलेली आहे. बरोबर, एवढं आपण पाहिलेलं होतं. त्यांनी भारतासाठी 11 कसोटी आणि 27 एकदिवसीय सामने खेळलेले होते. त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यामध्ये शतक झळकवणारे ते पहिले भारतीय ठरलेले होते. पूर्ण डिटेलमध्ये आपण पाहिलेलं आहे. ज्यांनी कोणी ते लेक्चर पाहिलेलं नाही ते प्रिव्हियस लेक्चर बघू शकतात. चला सुरुवात करूया आपण आता आजच्या न्यूज पासून. अंदमान निकोबारमधील बेटाला सुभाषचंद्र बोस यांचे नाव देण्यात येणार आहे. तर बघा कोणकोणत्या ठिकाणी आहे, तर 3 ठिकाणांची जी नावं आहेत त्यांचे नामकरण झालेलं आहे. बघा, रोज आइसलँड त्याला नाव दिलेलं आहे नेताजी सुभाषचंद्र बोस आइसलँड. नील आइसलँड याचं शहीद द्वीप होणार. हॅवलॉक आइसलँडचं स्वराज द्वीप होणार. आता शहीद आणि स्वराजवरून तुम्हाला काहीतरी गोष्टी आठवल्या पाहिजे. ओके, तर बघा सुभाषचंद्र बोस यांनी 30 डिसेंबर 1943 रोजी पोर्ट ब्लेअर येथे भारताचा झेंडा फडकवलेला होता. मग त्यालाच इथे आता 75 वर्ष पूर्ण होत आहेत. मग त्याच्या पार्श्वभूमीवरती मग आता हे नामकरण होत आहे. आपण आणखीन पाहिलेलं होतं की 75 रुपयांचे नाणे, हे सुद्धा हे 30 डिसेंबर आता 2018ला ते सुद्धा त्याचं अनावरण होणार आहे. ही आपण न्यूज पाहिलेली होती. तर मग त्यावेळेला पण आपण सांगितलेलं की तिकडे तिरंगा पोर्ट ब्लेअरवरती फडकवला, त्याला 75 वर्ष पूर्ण झाली. त्याच्याच पार्श्वभूमीवरती हे 75 रुपयांचं नाणं जे आहे त्याचं अनावरण होणार आहे, ज्याचं की वजन 35 ग्रॅम आहे, ज्याच्यामध्ये 50% चांदी, 40% तांबे आणि 5% निकेल आणि जस्त. बरोबर, हे आपण पाहिलेलं होतं. तुम्हाला ही 3 नावं लक्षात ठेवायचे, कारण तुम्हाला हे 3 नावं असं विचारलं जाऊ शकतं की नील आइसलँडचं काय झालेलं आहे किंवा हॅवलॉकचं काय झालेलं आहे. अशा काइंड ऑफ तुम्हाला क्वेश्चन बनू शकतो. आता इथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी आलेला आहे. तर तुम्हाला माहीत पाहिजे की त्यांनी आपले विचार जनतेपुढे मांडण्यासाठी कोणत्या पक्षाची स्थापना केली, फॉरवर्ड ब्लॉक. त्यांना जपानला येण्याची विनंती कोणी केलेली, रासबिहारी बोस यांनी. ओके, मग त्यांनी रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केलेली कॅप्टन मनमोहन सिंग यांच्या मदतीने, आणि मग सुभाषचंद्र बोस यांना त्याचं नेतृत्व करण्यास सांगितलं. आणि सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना केली कुठे, हे लक्षात ठेवा, लोकेशन सिंगापूर येथे 1943ला. ओके, हे जस्ट तुम्हाला माहीत पाहिजे. एवढ्या गोष्टी तुम्हाला इथून या पॉईंटवरून रिवाइज करायचे. आता अंदमान निकोबार आलेला आहे. तर आपण पाहिलेलं होतं की अंदमान निकोबारच्या खाडीमध्ये आणि बंगालच्या खाडीमध्ये युद्ध सरावाचं सुद्धा आपण पाहिलेलं होतं, लोकेशन होतं. तर कोणता होता युद्ध सराव, सिम्बेक्स 18, सिम्बेक्स सिंगापूर अँड इंडिया. ओके, ज्याची की 25वी आवृत्ती आहे, आणि 25वी आवृत्ती असल्यामुळे ती आतापर्यंतची सर्वात मोठी आवृत्ती असणार आहे, आणि 1994 पासून त्याची सुरुवात आहे. एवढ्या गोष्टी तुम्हाला इथे रिवाइज करायचे. बघू पुढची न्यूज. देशातील सगळ्यात लांब पुलाचे लोकार्पण. पुलाचं नाव काय बघा, बोगीबील पूल. ओके, आता याच्याविषयी डिटेल आपण पाहू. हे इमेज आहे त्या पुलाची. तर बघा, हा देशातील सगळ्यात लांब पूल आहे. कोणता, तर रेल रोड पूल. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, रेल रोड पूल आहे. याचं उद्घाटन आहे कोणत्या नदीवरती आहे, ब्रह्मपुत्रा नदीवरील. ओके, ब्रह्मपुत्रा नदी आलेली आहे. तर तुम्हाला इथे लगेच रिकॉल करायचं आहे पास्टमध्ये आपण काय काय बघितलेलं ते आपण नंतर बघू. तर बघा, याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते झालं आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे. याची लांबी बघा 4.95 किलोमीटर.
आणि हा जो आहे तो अरुणाचल प्रदेश आणि चीनच्या सीमेलगतच्या प्रदेशांमध्ये असणार आहे. आणि याच्यामुळे काय होणार आहे की जो संरक्षणाच्या दृष्टीने सुद्धा हा खूप महत्त्वाचा असणार आहे ब्रिज. ओके, तर बघा याच्यामुळे इथला प्रवासाचा मार्ग सुकर होणार आहे. आणि विशेष म्हणजे 1997ला माजी पंतप्रधान HD देवगौडा यांनी याचं भूमिपूजन केलेलं होतं. पुलाचं जे बांधकाम होतं ते वाजपेयी सरकारच्या काळात सुरू झालेलं होतं आणि तब्बल 21 वर्षांनंतर मग हा पूल जो आहे तो आता वापरला जाऊ शकतो, वाहतुकीसाठी सज्ज झालेला आहे. हा जो पूल आहे तो रेल रोड पूल आहे. हा डबल डेकरचा आहे, लोअर डेक आणि अप्पर डेक. तर लोअर डेकवरती काय आहे, 2 लाईनचा रेल्वे ट्रॅक आहे आणि अप्पर डेकवर काय आहे तर 3 मार्गी रस्ता आहे. याचा जो खर्च बघा 5,900 कोटी रुपये खर्च आलेला आहे. आणि या पुलाची बांधणी जी आहे ती एवढी भक्कम आहे, एवढी चांगली आहे की त्याच्यावरून रणगाडे सुद्धा म्हणजे जाऊ शकतात. म्हणजेच बघा की हे संरक्षणाच्या दृष्टीने सुद्धा हा किती महत्त्वाचा असा पूल आहे. तर या बोगीबील पुलामुळे आसामचा दिब्रुगड जिल्हा आणि अरुणाचल प्रदेशचा धेमजी हे जे 2 जिल्हे आहेत ते याच्यामुळे जोडले जाणार. हे 2 जिल्ह्यांचं नाव सुद्धा लक्षात ठेवा, दिब्रुगड आणि धेमजी. ओके, एवढं तुम्हाला माहित पाहिजे. आता इथं आलेलंच आहे ब्रह्मपुत्रा नदी. तर आपण ब्रह्मपुत्राच्या रिलेटेड आपण एक न्यूज पाहिलेली होती की जो भारत सरकार आणि ADB आशिया डेव्हलपमेंट बँक यांच्यामध्ये करार झालेला होता. का तर ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्यामुळे जो पूर येतो त्याच्यावरती त्याचा धोका कमी करण्यासाठी आसाममध्ये जो धोका निर्माण होतो त्याच्याशी 60 दशलक्ष डॉलरचा कर्ज करार झाला. आपण थोड्या दिवसापूर्वी ही न्यूज पाहिलेली होती, बरोबर. आणि मग त्यामध्ये आपण पूर्ण पाहिलं होतं ब्रह्मपुत्रा नदीविषयी की तिचा उगम कुठे होतो, तिबेटमधील मानसरोवर येतो होतो, मग ती चीन, भारत आणि बांगलादेश या देशांमधून वाहते आणि मग ती बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते. ओके, डिटेलमध्ये आपण पाहिलेलं होतं. तिचं अरुणाचल प्रदेशमध्ये नाव काय आहे, दिहांग हे नाव आहे आणि तिला आसामचे दुःखासरू असे म्हणतात. पूर्ण डिटेलमध्ये आपण तिथे पाहिलेलं होतं. आता हा रेल रोड पूल आहे, तर रेल्वेच्या रिलेटेड सुद्धा तुम्ही जस्ट इथे रिवाइज केलं पाहिजे. कोणकोणत्या न्यूज आपण पाहिल्या, रामायण एक्सप्रेस पाहिली, सर्वात उंच रेल्वे लाईन जी दिल्ली ते लडाख 5,360 मीटर, बरोबर, हे पाहिलेलं होतं. UTS ऑन मोबाईल जे अनरिझर्व तिकीट सिस्टीम आहे ते, बरोबर. ई-दृष्टी सॉफ्टवेअर लॉन्च केलेलं होतं जे की रेल्वेच्या वक्तशीरपणावरती नियंत्रण ठेवता येईल यासाठी. हे सर्व पहिले आताचे रेल्वे मंत्री कोण तर पियुष गोयल, पहिले जॉन मताई. ओके, हे जस्ट तुम्हाला पूर्ण इथे रिव्हिजन इथे झाली पाहिजे. बघू पुढची न्यूज. ओडिशामध्ये शेतकऱ्यांसाठी कालिया योजना. बघा आता याच्याविषयी आपण डिटेलमध्ये बघू. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी राज्याच्या शेतकऱ्यांसाठी कालिया योजना मंजूर केलेली आहे. तर कालिया म्हणजे काय, फुल फॉर्म बघा, कृषक असिस्टंट फॉर लाईव्हलीहूड अँड इन्कम ऑगमेंटेशन. ओके, याचा फुल फॉर्म सुद्धा तुम्हाला जस्ट लक्षात असावा. ओके, काली वाय नसणार आहे, काली आ. ओके, तर बघा याचा निधी जो आहे तो 10,000 कोटी आहे, जो की पुढील 3 वर्षांमध्ये वापरला जाणार आहे. या योजनेमुळे राज्यातील सुमारे 30 लाख लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला खरीप पिकांसाठी 5,000 रुपये आणि रब्बी पिकांसाठी 5,000 रुपये अशी आर्थिक मदत देण्यात येणार आहे. आणि 50,000 रुपयापर्यंतचे कृषी कर्ज सुद्धा व्याजमुक्त करण्याचे नवीन पटनायक यांनी जाहीर केलेले आहे. ओके, एवढं तुम्हाला जस्ट माहीत पाहिजे. याच्याविषयी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं वन लाइनरमध्ये की कालिया योजना कोणत्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी मंजूर केली गेलेली आहे. ओके, किंवा मग त्या कालियाचा फुल फॉर्म कृषक असिस्टंट फॉर लाईव्हलीहूड अँड इन्कम ऑगमेंटेशन. ओके, हे जस्ट तुम्हाला माहीत पाहिजे इथे. बघू पुढे. पुढची जी न्यूज आहे ती सुद्धा ओडिशाच्या रिलेटेडच आहे. ओडिशातील पैका क्रांतिकारकांच्या स्मरणार्थ पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते टपाल तिकीट आणि नाण्याचे अनावरण, तसेच IIT भुवनेश्वर परिसराचे राष्ट्रार्पण. बघा, IIT भुवनेश्वर पंतप्रधानांच्या हस्ते पैका या ओडिसी क्रांतिकारकांच्या सन्मानार्थ एक विशेष टपाल तिकीट आणि नाण्याचे अनावरण करण्यात आलेले आहे. 1817 साली पैका यांनी ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध सशस्त्र क्रांती केली होती, जी इतिहासात पैका विद्रोह या नावाने ओळखली जाते. तुम्हाला अशा काइंड ऑफ बनू शकतो की 1817 साली पैका या क्रांतिकारकांनी ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध सशस्त्र क्रांती केली, ती खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते तर पैका विद्रोह.
ओके, आणि पैका हे क्रांतिकारक कोणत्या स्टेटशी रिलेटेड आहेत अशा काइंड ऑफ पण बनू शकतो, तर ते ओडिसा. ओके, भुवनेश्वरच्या उत्कल विद्यापीठात पैका यांच्या नावाने एक अध्ययन सुद्धा सुरू करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. जसं सांगितलं, IIT भुवनेश्वर परिसराचे राष्ट्रार्पण केलेलं आहे पंतप्रधानांनी. तर भुवनेश्वरचा नवा परिसर राष्ट्राला अर्पण केला आहे. तसेच कामगारांसाठीच्या ECIS रुग्णालयाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते झालेले आहे. त्याशिवाय जलवाहिनी आणि रस्ते प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते झालेली आहे. ओके, हे आता ओडिसाच्या रिलेटेड आलेलं आहे. तर तुम्हाला ओडिसाच्या रिलेटेडच्या न्यूज सुद्धा माहीत पाहिजेत. मोबस सर्व्हिस जी आहे ती चालू केलेली आहे त्यांनी, बरोबर, जे की 9 मार्गावरती आहे. पहिल्या फेजमध्ये 125 बस आहेत, नंतरच्या फेजमध्ये परत बस येणार होत्या, बरोबर. सौर जलनिधी योजना आहे, ज्याच्यामध्ये की जलसिंचनासाठी सौर ऊर्जेचा वापर केला जाणार आहे. त्याच्यामध्ये 5,000 पंप आहेत की 90% सबसिडी थ्रू मिळणार आहेत. ओके, तुमच्यासाठी आता एक होमवर्क काइंड ऑफ क्वेश्चन आहे की कोणत्या विमानतळाचे नाव वीर सुरेंद्र साई विमानतळ करण्यात आलेले आहे. ओके, हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. बघू पुढची न्यूज. पुढची न्यूज सुद्धा ओडिसाच्या रिलेटेडच आहे. ललितगिरी वास्तू संग्रहालय. पंतप्रधानांच्या हस्ते ललितगिरी या वास्तू संग्रहालयाचे उद्घाटन केलेले आहे. मग बघा, ओडिसातील हे बौद्ध धर्माचे एक सुप्रसिद्ध सांस्कृतिक स्थान आहे. या जागेला पुरातत्व महत्त्वही आहे आणि तेथे प्राचीन स्तूप आणि बुद्ध विहार आहे. आता हे बौद्ध धर्माच्या रिलेटेड आलेलं आहे. तर आपण एक न्यूज पाहिलेली होती की भगवान बुद्धांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. तर ते कुठे झाले? बिहारमध्ये झाले. ते किती फूट होतं? 70 फूट होतं. बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील राजगीर येथे. ओके, अशाच काइंड ऑफ तुम्ही रिव्हिजन करत जा. जसं मी सांगितलं तुम्हाला की प्रत्येक न्यूज आली की त्या रिलेटेड रिव्हिजन करा. मग तुमचं एक लिंक बनून जाईल. तुमच्या पुढे ओडिसा आलं की त्याच्या रिलेटेड सगळ्या न्यूज येतील. मग अशामुळे तुम्हाला लक्षात ठेवायला सुद्धा सोपं जाईल आणि रिकॉल करायला सुद्धा सोपं जाईल. ओके, आणि तुम्ही डेली जसं सांगितलं डेली टार्गेट ठेवा आणि ते अचीव करत जा. रोज रात्री झोपताना ते चेक करत जा आपण किती अभ्यास केला वगैरे. बघू पुढे. राष्ट्रीय गणित दिन. बघा, श्रीनिवास रामानुजन यांच्या स्मृतीत भारतात दरवर्षी 22 डिसेंबरला हा राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 रोजी मद्रासपासून 400 किलोमीटर दूर इरोड गावामध्ये झालेला आहे. ओके, तर बघा, जे भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग होते, त्यांनी 125व्या त्यांच्या जयंतीनिमित्त, ओके, श्रीनिवास रामानुजन यांच्या 125व्या जयंती वेळी हा जो आहे हा राष्ट्रीय गणित वर्ष म्हणून घोषित केला. तर 125वी जयंती 2012. ओके, 2012ला मग त्यांनी ते डिक्लेअर केलेलं होतं. तर श्रीनिवास रामानुजन यांचा मृत्यू कधी झाला? 6 एप्रिल 1920ला झालेला आहे. ओके, हे जस्ट तुम्हाला माहीत पाहिजे. त्यांचं पहिलं शिक्षण होतं प्रारंभिक ते कुंभकोणमला झालं. उच्च माध्यमिक शिक्षणादरम्यान त्यांचे GS कार यांचे गणित विषयावर पुस्तक त्यांच्या वाचनात आलं आणि मग तेव्हापासून त्यांची जी गणित विषयामध्ये जी रुची होती ती निर्माण झाली. रामानुजन यांनी 5000हून अधिक प्रमेयांची निर्मिती केलेली आहे. ओके, त्याच्यामध्ये गणितातील विश्लेषण आहे, सिद्धांत आहेत, इन्फायनाईट सिरीज आहे, अपूर्णांक आहे. हे जे आहेत त्याच्यामध्ये त्यांचं जे योगदान आहे ते महत्त्वपूर्ण आहे. रामानुजन रॉयल सोसायटीचे सर्वात तरुण फेलो होते आणि भारतातील दुसरे सदस्य होते. आणि ट्रिनिटी कॉलेज तसेच केम्ब्रिज फेलो म्हणून ते पहिले भारतीय सदस्य होते. तुम्हाला जस्ट विचारलं जाऊ शकतं की राष्ट्रीय गणित दिन जो आहे तो कोणत्या दिवशी साजरा केला जातो किंवा मग कोणाच्या स्मृतीत साजरा केला जातो, अशा काइंड ऑफ क्वेश्चन बनू शकतो. आणि मग जर जास्त डीपमध्ये विचारायचं असेल तर मग तो रामानुजन यांच्या कितव्या जयंतीला मग तो डिक्लेअर झाला किंवा कोणत्या इयरला झाला, कोणी डिक्लेअर केला, अशा काइंड ऑफ क्वेश्चन बनू शकतो याच्यावरती. ओके, बघू पुढे. आशा करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपलं लेक्चर युजफुल वाटत आहे. जर तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं तर तुम्ही लाईक करायला विसरू नका. बघा, महाराष्ट्र केसरी. महाराष्ट्र केसरी बघा, बुलढाण्याचा बाळा रफिक शेख हा जो आहे तो महाराष्ट्र केसरी बनलेला आहे. कोणाला हरवलं तर गत विजेता म्हणजे मागच्या वर्षीचा जो विजेता आहे तो अभिजित कटकेवरती 11-3 अशी मात केलेली आहे. आणि ही जी मानाची गदा आहे ती विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते त्यांना देण्यात आलेली आहे. आणि हे बाळा रफिक जे आहे ते पुण्यातील हनुमान आखाड्याचे मल्ल आहेत. आणि महाराष्ट्र केसरी जे आहे याची सुरुवात कधी झाली तर 1961ला झालेली आहे.
सुरुवातीला बक्षिसाचे स्वरूप जे होते ते रोख रक्कम स्वरूपात होते. ओके, हे जस्ट तुम्हाला माहित पाहिजे. आणि आता 1961 ला मग कोण विनर होतं? पहिला जे होतं ते दिनकर पाटील धायरीकर. ओके, हे होते. आणि 1982 पासून मग 1.5 किलो वजनाची गदा म्हणजे बक्षीस स्वरूपात दिली जाऊ लागली. आणि 2008 पासून मग चांदीची गदा प्लस 51,000 असं बक्षीस केलं गेलं. आणि नरसिंग यादव मुंबईचा त्याला 2011, 12, 13 असं सलग 3 वेळा मिळवलेला आहे हा किताब. त्याचबरोबर विजय चौधरी 14, 15, 16ला मिळवलेला आहे. आणि अभिजित कटके जे आपण पाहिलं गतविजेता आहे तो 2017चा आहे. आणि 2018चा कोण आहे तर बाला रफिक शेख. ओके, एवढं तुम्हाला या पॉईंट विषयी माहित पाहिजे. पहिला कोणी जिंकला ते पण लक्षात ठेवा, दिनकर पाटील धायरीकर. बघू नेक्स्ट. नाव क्वेश्चन ऑफ द डे. भारतामध्ये कोणत्या गणितज्ञाच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय गणित दिन पाळला जातो? इथे तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत. आशा करेन की तुम्ही याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन कराल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर लेक्चर हे आवडलं तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.